माझ्या सासूने माझ्याशी एवढं भांडण केलं आज, बाप रे. चला स्टार्टिंगपासून सांगते. सकाळी सकाळी उठून गेली, ती डोशाची चटणी बनवली, डोसे बनवून नाश्ता करून दिला आईला आणि लाडूला, आणि मी पण करून घेतला. आणि ना तयार वगैरे होऊन आंघोळ वगैरे करून आम्ही गेलो तर महादेव मंदिरमध्ये पाणी चढवायला. बेल वगैरे तोडून घेतली मस्त आणि सगळं साफसफाई करून तिथे बेल चढवून दिले. आणि तिकडनं आल्यानंतर हेअर ऑइलिंग करून घेतलं. हेअर ऑइलिंग प्रॉपर करून घ्यायची, कारण की मग केस थोडे कमी गळतात. आणि आम्ही थांबलो, थोडंसं बाहेर चाललो होतो, पाऊस येत होता म्हणून साईडला, आणि कॉफी वगैरे पिली. कॉफी पित होतो तर लाडू तर अजिबात ऐकत नव्हती गाईच. तिला तर नुसती कॉफीच पाहिजे होती आणि आधीच झोपत नाही आणि तिला कॉफी नाही पाहिजे. त्याच्यात आई म्हणे तू तर भाजीच निवडत नाही, मलाच एकटीला निवडायला लावते, असं तसं. मी म्हटलं ठीक आहे. आणि नंतरून आहे ना मस्तपैकी नाही तर खिचडीला फोडणी दिली, खिचडी केली लाडूसाठी. म्हटलं चला लाडूला थोडीशी डाळ जास्त टाकून यांना खिचडी बनवून देऊ. हे तर रोजच लाडूकडनं रिश्वत घ्यायला येतात, त्यात काय वादच नाही. रोजच लाडू त्यांना बिस्किटं देते. आणि कोणीतरी चुत्या लोकांनी ना ह्या कुत्रीचे आहे ना 3-4 पिल्लं आहे ना खूप लांबच्या एरियामध्ये जाऊन सोडून आलेली. काय माहिती कोणाला टोचत होते पिल्लं. असा होता आजचा दिवस. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.